मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीने पनीर टिक्का पिझ्झा करणार आहेत। तर पनीर पिझ्झा टिक्कासाठी मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी बाउल मध्ये टाकून देते। यात अर्धी वाटी दही घालते, अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालते, अर्धा चम्मच साखर घालते आणि चवीनुसार मीठ घालते। हे मिश्रण गोळा करून घेते। हे पूर्ण गोळा दह्यानेच करून घ्यायचा, यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही। हे बघा, छान आपला गोळा झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच तेल घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटे मुरू देऊ। आता पनीर टिक्का पिझ्झासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहे। एक टोमॅटो, अर्धी शिमला मिरची, एक कांदा आणि 100 ग्रॅम पनीर हे कट करून घेतलेले आहे। सर्वात आधी बाउल मध्ये मी 2 चम्मच दही घालते। यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच तेल आणि थोडं चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेते आणि यामध्ये पनीर घालते आणि पनीरचे तुकडे हे मिक्स करून घेते। हे आपले झाले पनीर मॅरिनेट। आता मी जर्मन प्लेट घेतलेली आहे, त्यावर थोडं तेल घालते, अर्धा चम्मच, आणि हे पूर्ण प्लेटभर पसरून घेते। आता हा मैद्याचा गोळा आपला छान मुरलेला आहे। आता ह्या प्लेटमध्ये ठेवते आणि ह्या हाताने असा पसरून घेते। तुम्ही बेलण्याने सुद्धा लाटू शकता किंवा हाताने सुद्धा फैलू शकता। या मैद्याच्या बेसला काटेरी चम्मचने असे पॉइंट करून घ्यायचे। काटेरी पॉइंट केल्यामुळे आपला पिझ्झा छान फुलून येते। आता यावर मी रेड चिली सॉस घालते, हे छान पसरून घेते। आता यामध्ये मी 2 चम्मच टोमॅटो सॉस घालते, हे पण छान पसरून घेते। तुम्ही कोणताही सॉस याऐवजी वापरू शकता। आता यावर मी रेड चिली चटणी घालते, थोडी, अर्धा चम्मच, आणि हे पण छान मिक्स करून घेते। रेड चिली चटणीने आपला पिझ्झा खूपच छान टेस्टी होते। आता मी एक बाउल घेतलं, बाउल मध्ये 1 चम्मच तेल घालते। आता तेल गरम झालेलं आहे आणि ही मॅरिनेट केलेलं पनीर आहे, हे पनीर आपण गरम तेलामध्ये घालू आणि हे हलकं शेलो फ्राय करून घेऊ। आता हे हलकसं शेलो फ्राय आपलं पनीर झालेलं आहे। आता हे आपण पॅन उतरून घेऊ आणि गॅस बंद करून देऊ। आपण पनीर मॅरिनेट केलं होतं, त्यामधला थोडा हा मसाला उरलेला आहे, तो यामध्ये पिझ्झामध्ये घालून घेऊ आणि हे असं चम्मचच्या सहाय्याने पसरून घेऊ। मी हे चीज क्यूब आणले होते, हे यावर किसून घालू। एका चीज क्यूबचे मी स्लाइस केलेले आहे, हे पिझ्झावर घालू। आता यावर पनीर शेलो फ्राय केलेलं घालू। आता यावर कांद्याचे स्लाइस घालू।
यावर शिमला मिरची घालू। मी शिमला मिरची लाल घेतली होती, तुम्ही हिरवी पण घेऊ शकता किंवा लाल पण घेऊ शकता। यावर टोमॅटो पीसेस घालू। आता यावर भाज्या मी घातलेल्या आहे। आता यावर मी अमूलची चीज ही किस करून घेऊ। आता मी गॅस ऑन करून कढई गॅसवर ठेवली आणि यामध्ये भाजीच्या चम्मचने 2 चम्मच मीठ घालते आणि हे छान असं फैलून टाकते। मीठ 5 मिनिट हाय फ्लेमवर गरम होऊ देते आणि या कढईवर थोडं एक झाकण ठेवून देते। 5 मिनिट झालेले आहे। आता झाकण उघडून बघते, आपलं मीठ छान गरम झालेलं आहे। यावर मी एक स्टँड ठेवते आणि यावर पिझ्झाची प्लेट ठेवते। कढई गरम असल्यामुळे प्लेट ही सावधानीने ठेवायची आणि यावर झाकण झाकून देते आणि स्लो फ्लेमवर 15 मिनिट पिझ्झा शिजू देते। शिजण्यासाठी 10 मिनिट ठेवलेला होता। आता झाकण उघडून बघू, आपला पिझ्झा झाला की नाही हे चेक करू। आपला पिझ्झा छान झालेला आहे, चीज पण छान मेल्ट झालेली आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहे। आता कढईमधली पिझ्झाची प्लेट काढून घेऊ। बघा छान पिझ्झा आपला झालेला आहे। या पनीर पिझ्झा टिक्क्यावर आपण आता चिली फ्लेक्स टाकू। ही मी वाळलेली मिरची बारीक केलेली आहे। आता या पिझ्झावर आपण थोडा टोमॅटो सॉस टाकू। आता पिझ्झा आपण छान कट करून घेऊ। हा पनीर पिझ्झा छान झालेला आहे। पुन्हा भेटूया। माझ्या व्हिडिओप्रमाणे असा पिझ्झा करून बघा आणि सगळे हेल्दी राहा, हेल्दी खा। ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।